शुभ रविवार. आज निवांत रविवार आहे. तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे प्रोटीन आणि फायबरची बिर्याणी. बिर्याणीमध्ये ही चिकन तर घालणारच आहे मी, पण त्याच्याबरोबर चिकनमधून प्रोटीन मिळणार तसे फायबरची पण गरज आहे आपल्याला. फायबर म्हणून मी हे सध्या बाजारामध्ये मटार स्वस्त आहेत, मटार, तोंडली हे पण ॲड करणार आहे. इकडे कोथिंबीर आहे, ही आलं लसूणची पेस्ट आहे. सगळी बिर्याणीची तयारी करून ठेवलेली आहे आणि आता बिर्याणी बनवणार आहे. बिर्याणी बनवताना मी तेल आणि तूप असं मिक्स घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. आता हिंगही घालणार आहे. हिंग आणि जिरं घालून नंतर मी कांदा पण घातलेला आहे. आता हा कांदा चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहे. परत नव्या कांद्यासोबतच मी ह्याच्यात अख्खा मसाला पण घातलेला आहे. अख्खा मसाल्यातले सगळं एक एक दोन दोन घातलेले आहेत. एखादा दालचिनीचा तुकडा आणि जे अख्ख्या मसाल्याचं पॅकेट आहे त्याच्यामध्ये हे सगळं एक एक दोन दोन तुकडे टाकलेले आहेत. आणि नंतर घरी बनवलेला अख्खा मसाल्याची पावडर पण आहे, ती पण घालणार आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. मी इथे 3 कांदे वापरलेले आहेत. आता आलं लसणीची पेस्ट घातलेली आहे 2 चमचे. आता हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे. त्यामध्ये छोटे 2 टोमॅटो कट करून घातलेले आहेत. आता हे जरा परतत आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी भाज्या घालणार आहे, तोंडली आणि मटार, जेणेकरून प्रोटीन्स पचनासाठी फायबरची पण गरज आहे. तर हे चांगलं आता सगळं काही हे मी करताना लो गॅसवर ठेवते. तर तांदूळ आणि पाणी घातल्यावरच मग मोठा गॅस करणार आहे 5-10 मिनटं. मी यामध्ये हळद, मीठ आणि तिखट घातलेला आहे. गरम मसाला पण घातला आहे. आता हे परतवून झालेलं आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यामध्ये आता ही भाज्या घालणार आहे. भाज्या घालून थोडंसं परतवून झालं ते तोंडली घातलेले कापलेले. त्याच्यानंतर मी आता मटार पण घालणार आहे. हे चांगल्या प्रकारे परतवायचं आहे. चिकन आपल्याला पचायला तसं जड असतं जरा, म्हणून हे चिकनच्या सोबत फायबर म्हणून मटार आणि तोंडली घातलेली आहेत. हे चांगलं परतवून झाल्यावर चिकन घालणार. चिकन चांगलं परतवून झालं की मग तांदूळ पण ॲड करणार आहे. एकीकडे मी तांदळाला जितकं पाणी लागणार आहे तितकं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. माझ्याकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे, त्याच्यावर ठेवलं आहे. भाज्यांच्या सोबतच मी याच्यामध्ये आता चिकनचे तुकडे पण घातलेले आहेत. थोडा वेळ 2-3 मिनटं झाकण ठेवणार, मग तांदूळ घालून परतवणार. नेहमीप्रमाणेच जी पानं कोथिंबीरची ती नंतर वरून घालणार आहे. देठा ह्याच्यात घालून घेतलेली. आता तांदूळ घालायचे आहे. त्यात तांदूळ घातलेले आहे. त्याच्यामध्ये आता फक्त गरम पाणी घालायचं 5 मिनटं झाकण ठेवून. मग तांदळाला एक छान वाफ आणली झाकण ठेवून. आता याच्यात पाणी घालायचं आणि गॅस मोठा करायचा. गरम केलेलं हे पाणी आहे, हे मी याच्यामध्ये टाकते. तांदळाला लागेल इतकंच पाणी घालायचं आहे. भाज्यांना काय पाण्याची गरज नसते. भाज्यांना, चिकनला ते वाफेवर शिजतातच, नाहीतर मग पाणी जास्त होईल. मीठ वगैरे सगळं काही घातलेलं आहे. आता गॅस मोठा करत आहे मी. उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि नेहमीप्रमाणेच आपण खिचडी, पुलाव वगैरे करतो त्याच पद्धतीने उकळलं, थोडंसं पाणी आटलं की याच्यावर झाकण ठेवून पुढच्या 5-10 मिनटातच आपली बिर्याणी रेडी होणार आहे. अशा प्रकारे आपली ही व्हेज नॉनव्हेज रिमिक्स बिर्याणी तयार झालेली आहे. रिमिक्सचा जमाना आहे, त्यामुळे ह्याच्यात व्हेज पण आणि नॉनव्हेज पण दोन्ही खायला मिळेल. आता आपण ही खाऊ शकतो. रेडी टू ईट.